स्वामीनारायण भगवान की जय। परम कृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण। सत्संगामध्ये अनेक भक्त आहे, कित्येक असे आहे की अनेक वर्षांपर्यंत आपल्या नजरेच्या समोर येतात आणि अमुक वर्षानंतर कुठे गायब होऊन जातात माहिती पडत नाही। आधी तर दररोज मंदिरामध्ये येत होते, पण आता तर वर्षामध्ये एक वेळा पण मंदिरामध्ये येत नाही। असा बदल का घडतो? एकदमच येणं बंद होऊन जातं, एकदमच त्याचे विचार परिवर्तन होऊन जात असतात, एकदमच तो मंदिरात येण्याचा सुरू होऊन जात असतो। तर त्याबद्दल भगवान स्वामीनारायण यांनी संप्रदाय स्थापला त्याच वेळीला स्पष्टीकरण दिलेलं आहे की सत्संगामध्ये लांब्या टाइमापर्यंत कोण टिकून राहत आणि कोण बाहेर निघून जातो। खूप सुंदर लोया गावाला भगवान स्वामीनारायण विराजमान होते आणि त्यावेळेला भगवंतांनी नित्यानंद स्वामी सोबत चर्चा केली। त्या चर्चामध्ये ही सुंदर गोष्ट भगवंतांनी मांडली सर्व संतांसमोर। भगवान म्हणतात की कसे जीवात्मे ह्या सत्संगामध्ये राहतात आणि कसे बाहेर निघून जातात। तर त्यामध्ये भगवान म्हणतात की जो देहाभिमानी असतो आणि पंचविषयांमध्ये जो बांधला गेलेला असला, देहाभिमानी म्हणजे स्वतःच्या देहाप्रत्ये ज्याला प्रेम असतो, आपल्याला आपल्या देहाप्रत्ये प्रेम आहे, दिवसातून 2-3 वेळा 5 वेळा आपण आरशामध्ये पाहतो मी किती सुंदर दिसतो, अथवा कोणतेही कार्य करतो तर आपल्याला असं वाटतं की हे कार्य मी केलं, मी होता म्हणून हे कार्य झालं, आणि मग तो स्वतःचा मान वाढवण्यासाठी दुसऱ्यांच्या समोर स्वतः केलेल्या कार्यांची प्रशंसा करतो। तो जो अभिमान आहे तो देहाभिमान, स्वतःच्या देहाद्वारा झालेले कार्यांची प्रशंसा तो देहाभिमान। आणि पंचविषय म्हणजे 5 विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध। यामध्ये गुंतलेला मनुष्य, आपण बघा शब्दांमध्ये गुंतलो आहे। मला तर सकाळी गाणी ऐकल्याशिवाय माझी सकाळच होत नाही असे अनेक लोक म्हणत असतात, अथवा अमुक प्रकारचा जो कंकाश असतो तो ऐकल्याशिवाय त्याचे दिवस जात नाही। त्याचं मन शांत करण्यासाठी त्याला सॉंग ऐकावा लागतात, त्याला अमुक वस्तू ऐकाव्या लागतात, तो त्यामध्ये बांधला गेलेला आहे शब्दामध्ये। त्यानंतर स्पर्श, जी काम वासना आहे की स्पर्श केल्याशिवाय तो राहू शकत नाही, आणि स्वतःला कलंक लागला तरी पण ते त्याला मंजूर आहे, पण तो स्पर्शाशिवाय राहू शकत नाही। यामध्ये जे गुंतले त्यांचे पण उदाहरणं संतांनी दिलेली आहे। जसं शब्दामध्ये गुंतलेला आहे हरण, हरणाचा आणि सापाचा नियम आहे की त्याला जर तुम्ही पकडायचं असलं, हरणाला पकडणारे शिकारी बासुरी वाजवतात आणि ते बासुरीचे सूर हरण जेव्हा ऐकतं तेव्हा ते स्थिर होऊन जातं, आणि ते स्थिर झाल्यानंतर शिकारी तिथे जातो आणि पकडून घेतो। सापाचं पण तसं आहे, सापाला पण संगीत खूप प्रिय आहे, बीन वाजवली म्हणजे साप स्थिर होतो आणि त्याच वेळेला तो मग पकडतो, त्याला तो डोलायला लागतो। त्यानंतर स्पर्श, स्पर्शामध्ये पण जो आसक्त होतो त्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे हत्तीचं। तर हत्ती आहे एवढा कामातूर असतो, हत्तीला जर पकडायचं असलं जंगलामध्ये तर एक हाती जे स्त्रीलिंग आहे हत्ती
त्याचं स्त्रीलिंग तिला तिचा पुतळा उभा करून ठेवलेला असतो, खालती मोठा गड्डा केलेला असतो आणि त्या स्त्रीलिंग हत्तींना जो पाहतो आणि त्यावेळेला धावत जातो आणि तिचा स्पर्श करायला जातो, तेवढ्यात जो गड्डा असतो, जिथे सामान्य असं वाटत नाही की इथे गड्डा असेल, पण वरतून खाली गवत सारखं टाकलेलं असतं आणि मग तो गड्ड्यामध्ये पडून जातो हत्ती आणि मग त्याच्यावरती कंट्रोल करण्यात येतो. तर स्पर्शाच्या कारणाने हे दुःखी होतात. त्यानंतर सांगितलं रूप, चांगलं बघणं. टी व्ही आपण पाहतो, त्याशिवाय राहू शकत नाही. संध्याकाळ झाली म्हणजे पाहायलाच लागतं. रात्री 11, 11:30, 12, 1 वाजेपर्यंत आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहत असतो. तर हे रूप आहे. त्यानंतर दुनियामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू पाहण्याची आपल्याला इच्छा आहे. हे वस्तू पाहायची, ते वस्तू, त्यासाठी आपली संपत्ती, शक्ती आपण त्यामागे खरचतो. तर रूप आहे. यामध्ये उदाहरण दिलेलं आहे फुलपाखरांचं. फुलपाखरू आहे, त्याला अग्नी माहिती आहे की या जाळून टाकणार आहे, तरी पण त्या रूपला पाहून त्याच्या जवळ तो जातो आणि शेवटी काय होतं, जळून जातं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर रस आहे चांगलं चांगलं खाणं आणि त्यामागेच लोलुप्त राहणं, म्हणजे चांगलं चांगलं खाणं, जीभ आपल्याला जे मागते ते त्यांना देणं. म्हणजे हे जे विषय आहे, पंचविषय, त्यांचे जे पदार्थ आहे त्यांना देणे. चांगलं बघण्याची इच्छा डोळ्यांना आहे, पण त्यांना तुम्ही न द्या तर काही होणार नाही, पण त्याचा आहार आहे की चांगलं पाहणं. जीभ आहे तर त्याचा आहार आहे की चांगलं चांगलं स्वादिष्ट खाणं. तर तो जो आहार आहे त्या कारणाने पण दुःखी. त्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये एक उदाहरण देण्यात आलं आहे. त्यामध्ये भिंगोट्याचं उदाहरण दिलेलं आहे. भमरा, तांटा, भुंगा. तर त्याचं उदाहरण देण्यात आलेलं आहे. तर जेव्हा रात्रीला संध्याकाळच्या वेळेला तो कमळावरती बसलेला असतो आणि कमळातून रस घेत असतो, त्याला माहिती आहे की संध्याकाळ होते आहे आणि कमळ आहे ते संध्याकाळी बंद होऊन जाईल, तरी पण तो तिथून निघत नाही आणि तिथे बसून राहतो. कमळाचं पुष्प बंद होतं आणि जेव्हा सकाळच्या वेळेला हत्ती तिथे फिरण्यास येतात, तेव्हा ते कमळचं पुष्प तोडून आणि खाऊन घेतात. आणि त्यानंतर शेवटचं आहे गंध. गंधच्या कारणाने पण अनेक शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या कारणाने पण खूप दुःखी होतात. तर संत म्हणतात की एक असला तरी पण किती हे हत्ती दुःखी होतं, हरण दुःखी होतात. आपल्यामध्ये तर 5 भरलेले आहे, आपली काय परिस्थिती होणार आहे. तर हे जो पंचविषयांमध्ये जो लोलुप्त आहे आणि जो देहाभिमानी आहे, असा जो आहे तो सत्संगामध्ये जास्त टाईम टिकू शकत नाही. त्यामध्ये सांगितलं की त्याला जर तुम्ही थोडं टोचून बोला, संतांना सांगितलं आहे, तुम्ही जर त्यांना यथायोग्य नाही सांगितलं तर ते पाप तुमच्यावरती आहे. कोणाला वाईट न वाटो म्हणून हमेशा गोड बोलणं, तर ते संतांच्या धर्मामध्ये नाही. जसं आहे तसं दिसत आहे तसं सांगून द्यावं. तर इथे सांगतात भगवान की जेव्हा या दोघांमध्ये त्यांना आसक्ती असते, एक स्वतःच्या शरीरावरती आणि दुसरं पंचविषयांवरती, त्यावेळीला त्याला जर कोणी टोचून म्हटलं, जसं की देहाभिमानी असला तर मी मोठा दानी आहे, मोठा माणूस आहे, सभा भरून बसली असली आणि त्या सभामध्ये त्याला जर असं नाही म्हटलं की या बसा, तर तरतच त्याला खोटं लागून जातं. पण भगवान म्हणतात की तसा जो असला तो कधी संतांचा महिमा समजला नाही. भगवंतांनी एक उदाहरण दिलेलं आहे की अंग्रेज सरकार जिथे सभामध्ये बसली असली आणि तुम्ही तिथे जा, तर तुम्ही तिथे खुर्चीची आशा ठेवता का? कारण की तुम्हाला जेवढं अंग्रेज सरकारचं महत्त्व कळालेलं आहे तेवढं संतांचं कळालेलं, त्या कारणाने तुम्ही सत्संगामध्ये खुर्चीची आशा ठेवतात. तर असा जो असला त्याला टोचून म्हटलं आणि मग ते भगवान असो की मोठे संत असो, त्यांनी पण त्याला जर स्वतःचे दोष दाखवले
तर मग तो त्यांचा पण अभाव घेतो. अभाव, मग त्यांची निंदा करतो. यांना काय कळतं, हे तर असेच आहे. मी इथे गेला होता मला एवढं मान मिळालं होतं, पण इथे तर मला मानच दिलं नाही यांनी. काही होणार नाही यांचं. तो तिथेच भविष्य सांगून देतो. तर असा जो असला तो सत्संगातून नक्कीच एके दिवशी पडून जात असतो. नित्यानंद स्वामींनी पुन्हा विचारलं की कित्येक वेळी देहाभिमानी आणि पंचविषयी आसक्त असलेला जो तो अमुक वर्षांपर्यंत सत्संगामध्ये टिकून राहत असतो, त्याचं कारण काय आहे? अमुक वर्षांपर्यंत तर तो राहतो सत्संगामध्ये. तेव्हा श्रीजी महाराज असं म्हणाले की पंचविषय आणि देहाभिमानी आसक्त असलेला मनुष्य जोपर्यंत त्याला दुःखद धक्का लागत नाही तोपर्यंत तो टिकून राहतो. पण जेव्हा कोणी त्याच्या स्वभावाविषयी त्याला काही सांगायला जातो तेव्हा तो स्वतःच्या देहाभिमानाने, स्वाद, लोभ, काम, क्रोध ह्या सर्व दोषांच्या कारणाने तो सत्संगातून अवश्य पडून जात असतो आणि संतांचा अवगुण घेत असतो. आणि असा जो गर्विष्ठ असला तो मोठ्या संतांची पण मर्यादा ठेवत नाही. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो आणि मुक्तानंद स्वामी सारख्यांचं पण शिरच्छेद करण्यामध्ये मागे राहत नाही. अशा मोठ्या संतांचा पण अपराध करतो. आपण भगवान मिळवण्यासाठी सत्संगामध्ये आलो. जेव्हा नवीन सत्संग आपल्याला झाला तेव्हा आपल्याला किती श्रद्धा होती भगवंताविषयी आणि नंतर किती आहे हा दररोज तपास करावा. ज्या दिवशी आपण सत्संगामध्ये पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी आपल्याला भगवंताविषयी किती प्रेम होता, तो जर वाढला नाही आणि कमी झाला तर असं समजावं की आपण सत्संगामध्ये आलो तर आपण नुकसान केलं. दिवसेंदिवस वाढत गेला तरच तुमचा सत्संग खरा आहे. एक माणूस एक संताकडे गेले आणि त्या संतांना सांगितलं की मला भगवंताचे दर्शन करण्याची इच्छा आहे, तुम्ही मला भगवंताचे दर्शन करण्यामध्ये मदत करा. त्यावेळीला त्या संतांनी सांगितलं ठीक आहे, भगवंताचे दर्शन तुला होतील असा मी तुला उपाय सांगेल. एक काम कर, उद्याच्या दिवशी सकाळी ये. उद्याच्या दिवशी सांगितलं म्हणजे तो मुलगा जो माणूस होता घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ, सकाळी त्या संत महात्मांकडे येऊन हात जोडून उभा राहिला की मला भगवंताचे दर्शन करण्याची खूप इच्छा आहे, मला दर्शन करवा. आता त्या संतांनी 5-5 किलोचे 5 पत्थर एक गाठोड्यामध्ये बांधले आणि त्याच्या डोक्यावरती ठेवण्यास सांगितलं की डोक्यावरती ठेव आणि समोर जो पर्वत दिसत आहे तो पर्वत चढून जा, मग तुला भगवंताचे दर्शन मी करवेल. याला झालं की चांगला उपाय आहे, चढून जाऊ. लहानसा पर्वत आहे, 5-5 किलोचे 5 पत्थर ठेवलं डोक्यावरती. आता 5-5 किलोचे 5 म्हणजे 25 किलो डोक्यावरती ठेवून चढू लागला. तर 25 किलो वजन डोक्यावरती, थोडा चढला मग नंतर थकून गेला. संत महात्मा पण ते मागे मागे चालत होते. त्या संतांना म्हणतो की काही चाललं जात नाही आहे आता वरती, काही पर्वत काही चढला जाणार नाही माझ्याने. त्या संतांनी सांगितलं एक काम कर, एक पत्थर काढून फेकून दे. त्यांनी ते गाठोडी खोलली आणि एक पत्थर घेतला आणि फेकून दिला. पुन्हा डोक्यावरती ते गाठोडं ठेवून चढू लागला. थोडे पुढे गेल्यानंतर पुन्हा परेशान झाला. संतांना म्हणतो की माझ्याने चढलं जाणार नाही. संत म्हणतात की अजून एक पत्थर काढून फेकून दे. त्याने पुन्हा गाठोडं खोललं, दुसरा पत्थर फेकला, पुन्हा चढायला लागला. तिसरा पत्थर पण फेकला, चौथा, 5वा फेकला. अजून पर्वत खूप लांब होता. वरती धीरे धीरे मग टोचावरती पोचला. सर्व भार हलका झाल्यानंतर टोचावरती पोचला आणि ते संत महात्मा होते ते पण त्यांच्यासोबत तिथे गेले. तो संतांना म्हणतो की आता तुम्ही सांगितलं ते काम मी केलं, मला आता तुम्ही भगवंताचे दर्शन करवा, मला खूप इच्छा आहे. तेव्हा संतांनी खूप सुंदर त्याला सांगितलं
की 5 पत्थर घेऊन तू पर्वत चढू शकत नाही, आणि काम, क्रोध, लोभ, लालसा, अभिमान सारखे मोठे मोठे पत्थर घेऊन तू भगवंताचे दर्शन कसे करशील? आपण एवढे पत्थर घेऊन ठेवले आहे की आपण पर्वत लहानसा चढू शकत नाही, तर मग भगवंतापर्यंत पोहोचू शकणार आहे की नाही? म्हणून आधी हे जे सर्व पत्थर आहे ते फेकून द्या, एक एकला फेका. त्यावरती कंट्रोल तर आपला असायलाच पाहिजे. लोभ हा अमुक प्रमाणापर्यंत जगण्यासाठी बराबर आहे, पण अतिलोभ हा दुःखदायक आहे. म्हणून भगवंत केव्हा मिळतील तर हे जे सर्व पत्थर आहे, पंचविषय रूपी आहे, की देहाभिमान आहे, हे सर्व पत्थर आधी फेकावे लागतील, नंतर भगवान मिळतील. म्हणून हे जे लोयाचं 17वं वचनामृत आहे हे खूप समजण्यासारखं आहे, की आपल्यामध्ये आपण तपास करावा की देहाभिमान आपल्यामध्ये किती आहे आणि पंचविषयांविषयी आपल्याला आसक्ती किती आहे. ज्याच्यामध्ये जास्त, तो जास्त दिवसपर्यंत सत्संगात राहू शकत नाही. तो भगवंताचा अपराध करतो, तो संतांचा अपराध करतो, तो हरिभक्तांचा अपराध करतो, आणि एके दिवशी नक्कीच तो या सत्संगातून निघून जातो, पडून जातो, तो मग दिसत पण नाही. म्हणून आपल्या जीवात्म्याचं कल्याण करण्यासाठी सत्संगात राहणं गरजेचं आहे. आणि जीवात्म्याचं कल्याण तेव्हाच होईल की अखंड सत्संगामध्ये राहून कथा कीर्तन भगवंताची सेवा आपण करीत राहिलो तर होईल. म्हणून देहाभिमान सर्वत्र. मग कुठलंही पापड खाण्यासाठी तुम्ही लग्नामध्ये आग्रह ठेवा, पण मंदिरामध्ये मला खुर्ची मिळायला पाहिजे, हार मिळायला पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, अशी आशा तर आपण ठेवू नये. बोलवतील ते गोष्ट अलग आहे, त्यांचा आपल्यावरतीचा प्रेम तसा असेल तर बोलवतील. पण तुम्ही जर अशी आशा घेऊन गेले आणि आशामध्ये निराशा मिळाली तर तुमच्याच जीवात्म्याचं अकल्याण होईल. म्हणून सत्संगामध्ये निर्मानी जेवढं होऊन राहता येईल तेवढं आपण आपल्या जीवात्म्याचं लवकर कल्याण करू शकू. तर भगवंताच्या चरणी प्रार्थना की पंचविषय शब्दस्पर्श रूप रसगंध आणि देहाभिमान तुम्हामध्ये, माझ्यामध्ये, कोणामध्ये पण न येऊ, आणि आपण तेवढेच भगवंताच्या जवळ पोचू शकू, आणि आपण आपल्याला भगवान या अंतशत्रूंपासून दूर ठेवू अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. जय श्री स्वामीनारायण.